2009 साली सुरू झालेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीगचे 3 वर्षात 3 सीझन्स होतात. पहिल्या वर्षी रायगड रॉयल्स विजेतेपद मिळवतात, तसेच दुसऱ्या वर्षी सिंहगड सुप्रीमोज आणि तिसऱ्या वर्षी देवगिरी एम्परर्स विजेतेपद मिळवतात. 2011 नंतर मात्र एक खूप मोठी गॅप बघायला मिळते आणि एक दशक जातं जेव्हा महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळलीच जात नाही. 2022 मध्ये रोहित पवार यांची MCAची अध्यक्ष म्हणून निवड होते आणि हे त्यांच्याच पुढाकारामुळे शक्य होतं की 2023 साली महाराष्ट्र प्रीमियर लीग पुन्हा एकदा सुरू होते 6 संघांसोबत. ते 6 संघ म्हणजे रत्नागिरी जेट्स, रायगड रॉयल्स, पुणेरी बाप्पा, कोल्हापूर टस्कर्स, छत्रपती संभाजी किंग्स आणि ईगल नाशिक टायटन्स. 2023 आणि 24 मध्ये दोन्ही वर्षी रत्नागिरी जेट्स विजेतेपद मिळवतात. 23-24 चे दोन्ही सीझन्सचे हायएस्ट रन स्कोरर अंकित बावने होतात 777 रन्सनी, आणि दोन्ही सीझनचे मिळून हायएस्ट विकेट टेकर श्रेयस चव्हाण होतात 28 विकेट सोबत. ह्या वर्षी सातारा वॉरियर्सची टीम खेळणार आहे छत्रपती संभाजी किंग्सच्या ऐवजी.